नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी तसेच फार्म डी या कोर्सेससाठी बघा कॅप साठी सुरुवात झालेली आहे. तर या अगोदर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जी फायनल लिस्ट फायनल अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागली होती, तर त्यामध्ये स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं. तर त्या पुढील आता पुढची प्रोसेस असणार आहे आपली की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला जे ऑप्शन फॉर्म आहे कॉलेजचे, तर ते कशा प्रकारे फिल करायचे. आता ते त्यासाठी जी डेट आहे 5 ते आपल्याला 7 तारखेपर्यंत जे ऑप्शन फॉर्म आहे तर त्यासाठी डेट्स दिलेल्या आहे. तर त्याविषयी आता माहिती घेणार आहोत, म्हणजेच ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे फिल करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला सीएटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर येथे बघा कॅप राऊंड इथे या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही या लिंकवर जाऊ पुढील पेजवर जाऊ शकता, किंवा ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 या टॅबवर क्लिक करून तुम्ही कॅप राऊंड 2024-25च्या पेजवर येऊ शकता. या पेजवर आल्यानंतर बघा खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचा आहे. आपला जो कोर्सेस आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, यामध्ये बघा बी फार्मसी आणि फार्म डी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर येथे बघा आता पुढील जी आपली ऍक्टिव्हिटीज स्टार्ट असणार आहे, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट्स. तर ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये बघा यासाठी ही जी ऍक्टिव्हिटी आहे डेट्स दिलेली आहे 5/10/2024 ते 7/10/2024 या तारखेमध्येच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन फॉर्म जे आहे कॅप राऊंड फर्स्ट साठी तुम्हाला फिल करायचे आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा लॉग इनच्या खाली चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस, त्याच्याच खाली बघा कॅटेगरी वाईज ही जे दिलेलं आहे, तर यामध्ये बघा या ठिकाणी बघा तुम्ही इम्पॉर्टंट लिंकच्या वर दिलेलं आहे बघा रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लॉग इन यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकून घ्यायचा आहे. ऍप्लिकेशन आयडी टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड फिल करायचा आहे. पासवर्ड फिल केल्यानंतर येथे दिलेला जो कोड दिलेला आहे या ठिकाणी जो इमेज शो होत आहे तो कोड इथे टाकायचा आहे आणि साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन इन झाल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये बघा ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस, यामध्ये बघा तुम्हाला जे रेड कलर मध्ये बघा दिसत आहे इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फ्रॉम कॅप राऊंड फर्स्ट, म्हणजेच आता तुम्हाला जो कॅप राऊंड फर्स्ट आहे तर त्यासाठी फॉर्म फिल करायचा आहे. यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला टॅब दिसणार आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म, या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा असं पुढील पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा शॉर्टलिस्टेड युअर ऑप्शन, या ठिकाणी बघा शॉर्टलिस्टेड युअर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. व्ह्यू पर्सनल इन्फॉर्मेशन अँड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही इन्स्ट्रक्शन किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन चेक करू शकता. आता या ठिकाणी बघा कोर्सेस सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला फार्मसी करायची आहे का फार्म डी म्हणजे डॉक्टर ऑफ फार्मसी. तर ज्या विद्यार्थ्यांना 4 इयरचा कोर्स करायचा आहे बी फार्मसी त्यांनी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा, आणि ज्यांना डॉक्टर ऑफ फार्मसी हा कोर्स करायचा असेल तर त्यांनी सेकंड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता जे विद्यार्थी फार्मसी यापैकी तुम्हाला तुमच्या पद्धतीने जो कोर्सेस घ्यायचा आहे तर तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्ट युनिव्हर्सिटी, आता या ठिकाणी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. खूप साऱ्या युनिव्हर्सिटी दिलेल्या आहे. या ठिकाणी बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी आहे, सोलापूर युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर नांदेड, सर्व टोटल मुंबई युनिव्हर्सिटी सर्व दिलेले आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करूया. त्यानंतर बघा तुम्हाला कोणतं कॉलेज लागत आहे तेथील जो डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जी आहे तर ती नाशिक, पुणे, अहमदनगर फार्मसी या कोर्सेससाठी या 3 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीच्या कॉलेजेस तुम्हाला बघायला भेटतील. यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. नाशिक बघूयात आता सुरुवातीला.
नाशिक सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूट स्टेटस डिटेल्स या ठिकाणी बघा तुम्हाला गव्हर्नमेंट लागतं का, गव्हर्नमेंट ऍडेड का, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट का अनएडेड. आता सुरुवातीला गव्हर्नमेंट आपण कॉलेज बघूयात. त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑटोनॉमी स्टेटस. आता स्टेटस बघूयात, ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे की नॉन ऑटोनॉमस, तर आपण सध्या ऑटोनॉमस बघूयात. सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटस. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला मायनॉरिटी सिलेक्ट करायची आहे, नॉन मायनॉरिटी का मायनॉरिटी, यामध्ये तुम्ही चेक सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता किंवा नॉन मायनॉरिटी सुद्धा सिलेक्ट करू शकता. नॉन मायनॉरिटी नंतर पुढे ऑप्शन आहे सिलेक्ट TFWS स्टेटस. आता या ठिकाणी बघा तुम्ही जर ट्युशन फीला ऍप्लिकेशन केलेलं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आता हे तुम्हाला कसं कळणार आहे तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे की नाही, तर यासाठी बघा व्ह्यू पर्सनल इन्फॉर्मेशन अँड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दिसणार आहे. यामध्ये तुम्ही चेक करू शकता अप्लाइड फॉर TFWS. त्या ठिकाणी पुढे येस असेल तर तुम्ही येस सिलेक्ट करा, नो असेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. TFWS चा लॉंग फॉर्म इथे दिलेला आहे, ट्युशन फी वेलियर सेम्स सीट्स अवेलेबल. तर यासाठी तुम्ही येस केलेला असेल तर तुम्ही येस करू शकता. त्यानंतर बघा आता तशा जे येस असेल त्यांनी येस करा, नो असेल तर त्यांनी नो करू शकता. त्यानंतर बघा असं खाली नोट इन TFWS चॉईस कोड अलॉटेड कॅन्डिडेट कॅन नॉट चेंज देअर कोर्स इन सेकंड इयर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला जर कॉलेजेस खाली शो होत नसेल तर काय करून घ्यायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्या, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या, गव्हर्नमेंटच्या जागी ऑल करा. त्यानंतर बघा ऑटोनॉमसच्या जागी ऑल करून घ्या. त्यानंतर मायनॉरिटीच्या जागी पण तुम्ही ऑल म्हणजे बाय डिफॉल्ट जे आहे तर ते ठेवू शकतात. आणि सिलेक्ट TFWS फी स्टेटस तुम्ही येस केलेला असेल येस, नो असेल तर नो ठेवा. आणि सर्च इन्स्टिट्यूट म्हणा. सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची नावं बघायला भेटतील. त्यापुढील तुम्हाला सुरुवातीला ते कोड वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म इथे क्लिक करू शकता दिलेल्या बॉक्सेस मध्ये. आता या ठिकाणी नाशिकचे आपण कॉलेजेस बघितलेले आहे, हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर ऍड पुढे ना ते एक 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 ऍड होत जाणार आहे. त्यानंतर नाशिकचे ऍड झाल्यानंतर परत पुन्हा काय करूयात, पुणेचे घेऊयात. पुणे इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च इन्स्टिट्यूट तुम्हाला म्हणायचं आहे. आता या ठिकाणी बघा आपण काय करूया, एक कॉलेज मध्ये तरी सिलेक्ट करूया. या ठिकाणी बघा राजश्री शाहू कॉलेज फार्मसी अँड रिसर्च जे पुणेचं कॉलेज आहे या ठिकाणी तात्पुरतं चेक करूयात. चेक केल्यानंतर बघा ऍड सिलेक्ट ऑप्शन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं हे कॉलेज ऍड झालेलं आहे. ऍड झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं डिलीट करायचं, यावर क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला एक एक सिक्वेन्स द्यायचा आहे. आता तुम्ही पुण्याचं सिलेक्ट केलं तशाच प्रकारे नाशिकचं सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला ऍड ऑप्शन इथे दिलेला आहे बघा, ऍड सिलेक्ट ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे जे कॉलेज आवडतात तर त्याची एक लिस्ट बनवून घ्यायची आहे. लिस्ट बनवल्यानंतर पुढे सेव्ह प्रोसीड वर क्लिक करायचं आहे. सेव्ह प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर आता पुढील प्रोसेस आता बघूयात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे जे तुम्हाला कॉलेजेस लागत आहे युनिव्हर्सिटी अंतर्गत, जे जे काही तुम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी अंतर्गत जे जे कॉलेज लागत असतात तर ते इथे सर्च इन्स्टिट्यूट करून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे या चेकबॉक्स मध्ये क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे पुढे, तर या ठिकाणी बघा ऍड सिलेक्टेड ऑप्शन सिलेक्टेड केल्यानंतर या ठिकाणी बघा युअर सिलेक्टेड ऑप्शन या ठिकाणी तुम्ही जे जे सिलेक्ट केलेले आहे कॉलेजेस तर हे तुम्हाला येथे दिसणार आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामधील काही डिलीट सुद्धा करायचे असतील तर तुम्ही डिलीट करू शकता. या ठिकाणी बघा डिलीट सिलेक्टेड ऑप्शन या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता. आणि जर तुमचे जेवढे सिलेक्ट केलेले आहे या ठिकाणी बघा आपण 187 सिलेक्ट केले आहे डेमोसाठी तुम्हाला समजण्यासाठी. तर मग त्यानंतर पुढे सेव्ह आणि प्रोसीड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. आता ही जी हे तुम्हाला नंबरनुसार तुम्हाला दिसणार आहे, सिरियल नंबरनुसार.
आता या ठिकाणी तुम्ही समजा तुमचं 8 नंबरचं कॉलेज तुम्हाला 1 नंबर प्रेफरन्स द्यायचा असेल तर याला इथे क्लिक करायचं आहे, इथे एक प्रेफरन्स आला. त्यानंतर वरील तुम्हाला 2 नंबरला द्यायचा आहे, अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर येथील तुम्हाला खालचं आवडलं तर इथे 3 नंबर, अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे. रेफरन्स दिल्यानंतर मग तुम्हाला सर्व व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे आहे. सेव्ह आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स देऊन घ्यायचे आहे. 1 नंबर 2 नंबर, जसं तुम्हाला जे जे कॉलेज वाटेल तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा तुम्ही देऊ शकता. प्रेफरन्स दिल्यानंतर बघा खाली सेव्ह आणि प्रोसीड ही टॅब दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता हे जे कॉलेज आहे तर तुम्ही ते सिलेक्ट केलेले आहे. तर हे तुम्ही परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. चेक करून झाल्यानंतर जर कन्फर्म असेल तरच सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करा, किंवा या ठिकाणी बघा इन्सर्ट कोड चॉईस डायरेक्टली, मूव्ह चॉईस कोड, हे जे कोड आहे तर या कोड नुसार सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता ही जी तुमची फायनल लिस्ट आहे तर ती एकदा बघून घ्या. काही एडिट करायचं असेल तर अजून सुद्धा करू शकता. डायरेक्ट मागे जाऊन 1 नंबर किंवा 2 नंबरला जाऊन तुम्ही परत एकदा सिलेक्ट करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की कन्फर्म आहे ही लिस्ट, कन्फर्म झाल्यानंतर बघा सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा प्रेफरन्स नंबर आणि चूज कोड हे तुम्हाला आता ऑप्शन येणार आहे. बघा प्रेफरन्स नंबर कोणकोणता दिलेला आहे आणि कोड काय काय असणार आहे, तर हे तुम्ही बघून घ्या. चेक झाल्यानंतर बघा प्रोसीड कन्फर्म ऑप्शन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा आय ॲग्री कन्फर्म माय ऑप्शन फॉर्म, आय एम अवेअर आय विल नॉट able to modify changes choice once, confirm the option form, are you sure you want to confirm your option form. तुम्ही जर कन्फर्म असाल तर ओके दावा. इथे एकदा परत तुम्ही चेक करून घेऊ शकता. हा जो कोड दिलेला आहे 1 नंबरला 2 नंबरला तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचे होते तर ते एकदा परत चेक करून घ्या. चेक झाल्यानंतरच कन्फर्म असाल तर प्रोसीड टू कन्फर्म या ऑप्शन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे ओके असा हे आपण माहिती बघितलेलीच आहे. त्यानंतर कन्फर्म असाल तरच ओके बटनावर क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाईड पासवर्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे पेज ओपन झालेले दिसेल. त्यावर तुम्हाला वर दिलेला जो नंबर आहे त्यावर ओटीपी येणार आहे. तो ओटीपी येथे एंटर करायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड मधील दिलेला कोड जो आहे तर तो कोड वरती एंटर करायचा आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन फॉर्म कन्फर्म केल्यानंतर पुढील स्टेप असणार आहे तुमचं पूर्ण जे ऑप्शन फॉर्मची प्रिंट असणार आहे. तर कन्फर्म केल्यानंतर बघा ऑप्शन गिव्ह बाय कॅन्डिडेट, त्यानंतर येथे तुम्हाला चॉईस कोड आणि प्रेफरन्स दिलेले जातील. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर येथे प्रिंट ऑप्शन फॉर्म या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तर तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तर तो तुम्ही फिल करू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.